कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं बसा. ईशा, तुझी काही पुस्तकं माझ्या खोलीत आहेत. ये, मी तुला देते. ये. रीमा, मला सांग, कशी हेअरस्टाईल करायची तुझी? तुझ्या बाहुलीसारखी करायची की आणखी काही वेगळं करायचं? तुला माहितीये का रीमा, खर तर माझ्यापेक्षा आईनेच छान केस विंचरून दिले असते तुझे. हे पण तू लहान होतीस ना, तेव्हा सतत आईच्या कडेवर असायचीस. तुला असं वाटायचं की सतत आईने आपल्यासोबत असावं. ती जरा इकडे तिकडे कुठे गेली की लगेच रडायला लागायचीस तू. हो, आणि आई सुद्धा तुला सतत जवळ घेऊन बसायची, तुझे लाड करायची. आणि तुला माहितीये रीमा, तू जेव्हा बोलायला लागलीस तेव्हा पहिला शब्द तू कुठला उच्चारला होतास? काय म्हणाली होतीस? काय? तू बोलायला लागलीस तेव्हा पहिला शब्द उच्चारला होतास आई. मला माहिती, रीमाला तिची आई खूप आवडते. रीमाला आईशिवाय करमतच नाही. पण एक विचारू का तुला? काय? मला सांग, तुला हल्ली आईचा खूप राग येतो का? मला तर असं कळलंय की रीमा आईवर खूप चिडचिड करते, तिच्याशी नीट बोलत नाही, तिला जवळ सुद्धा येऊ देत नाही. मला सांग, आईवर असं कोणी चिडचिड करतं का? आईवर कोणी रागावतं का? तुला माहिती आहे रीमा, आई आपल्याला 9 महिने पोटात वाढवते, आपल्याला जन्म देते, आपल्याला मोठं करते. स्वतःला काही झालं तरी चालेल, पण ती तिच्या मुलांची काळजी घेते. म्हणून तर आपल्याला सारखी आई हवी असते. आई हे दे, आई ते दे. म्हणजे बघ, आपल्याला थोडंसं लागलं, दुखलं तरी आपण लगेच काय म्हणतो? आई. हो ना रीमा? या जगात आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण असेल तर ती आपली आई असते. आईने आपल्याला जन्मच दिला नसता, ती आपल्या सोबत नसती तर आपलं काय झालं असतं? आपण त्या शाळेत जातो ना, अनाथ आश्रमात, त्या सगळ्या मुलांचे आई बाबा त्यांच्यासोबत नसतात. त्यांना किती आठवण येत असते ना त्यांच्या आई बाबांची. किती वाईट वाटत असेल त्यांना, किती मिस करत असतात त्या आई बाबांना. हो ना? आपली आई हे आपलं दैवत असतं रीमा. आपली आई आपली पहिली शाळा असते, आपली मैत्रीण असते, आपली बेस्ट फ्रेंड असते आई. म्हणून तर जरा काही झालं तर आपण लगेच जाऊन कोणाला सांगतो? आईला. मग आईवर अशी चिडचिड करायची का? रागवायचं का? नाही ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.